विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील प्राचीन भारत सांस्कृतिक हा घटक अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये एकूण 5 उपघटक आहेत। त्यामध्ये पहिला आहे भाषा आणि साहित्य, दुसरा आहे लोकजीवन, तिसरा आहे विज्ञान, चौथा आहे शिक्षणाची केंद्र आणि पाचवा आहे स्थापत्य आणि कला। या 5ही उपघटकांच्या अनुषंगाने प्राचीन भारतामध्ये कशा प्रकारची परिस्थिती होती ते आपण पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात प्राचीन भारत सांस्कृतिक हा घटक। 10.1 भाषा आणि साहित्य। प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती। संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली। त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे। संगम साहित्य। संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा। या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते। हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे। या साहित्यातील सिलप्पदिकरम आणि मणी मेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत। संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते। प्राचीन भारतामध्ये साहित्य निर्मिती अखंडपणे सुरू होती आणि त्यामध्ये वेगवेगळ्या भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली। संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ या विविध भाषांमध्ये विपुल असे साहित्य निर्माण झाले आणि साहित्याच्या प्रकारांमध्ये सुद्धा विविधता दिसून येते। त्यामध्ये धार्मिक साहित्य असेल, व्याकरण ग्रंथ असतील, महाकाव्य असतील, नाटके असतील, कथा साहित्य असेल, असे अनेक प्रकारच्या लेखनाचा त्यामध्ये समावेश होता। त्यातील पहिला प्रकार संगम साहित्य हा आता आपण पाहत आहोत। संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा आणि या सभांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य संकलित झाले त्यालाच संगम साहित्य असे म्हणून ओळखले जाते। धार्मिक साहित्य यामध्ये आगमग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत। जैन आगमग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहेत। वर्धमान महावीरांचा उपदेश आगमग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे। अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे। सिद्धसेन दिवाकराने सम्मइत्सुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला। विमल सुरींनी पौमचर्य या प्राकृत महाकाव्यात रामकथा सांगितली आहे। हरिभद्र सुरींचा समराईच कहा व उद्योतन सुरींचा कुवलय माला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत। प्राचीन काळामध्ये धार्मिक साहित्य सुद्धा असेच विपुल प्रमाणामध्ये तयार झालेले दिसते। माहित आहे का तुम्हाला, उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशास प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झाल्या असे मानले जाते। प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो। प्रकृत म्हणजे नैसर्गिक। प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या। पैशाची, शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटांमध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते। महाराष्ट्री पासून मराठी विकसित झाली। अशा तऱ्हेने प्राकृत भाषांपासून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले। त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले गेले। अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाल्या। एका भाषेतून दुसरी भाषा कशा पद्धतीने विकसित होत गेली ते या ठिकाणी सांगितलेले आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्री या भाषेपासून मराठी ही भाषा विकसित झाली आणि अशा प्रकारे वेगळी भाषा तयार होते, त्याला अपभ्रंश भाषा असं म्हटलेलं आहे। आणि या अपभ्रंश भाषांमधूनच पुढे आधुनिक भाषा विकसित झालेल्या आहेत। त्रिपिटक मध्ये 3 पीठक आहेत। पीठक म्हणजे पेटी, या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे। त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे। 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे। पहिला आहे सुत्त पिटक, यामध्ये गौतम बुद्धांच्या
उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आली आहेत. या वचनांना सुक्ते असे म्हणतात. दुसरा आहे विनय पिटक. येथे विनय या शब्दाचा अर्थ नियम असा आहे. यात बुद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिले आहेत. आणि तिसरे पिटक आहे अभिधम्म पिटक. यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. ती पिटकांचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा याचाच अर्थ कथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. त्या गाथा पाली भाषेत आहेत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केलेली आहे. व्याकरण ग्रंथ पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. माहित आहे का तुम्हाला अर्थशास्त्र? अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य याने लिहिला. या ग्रंथात राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षण व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्याची दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासनविषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे. अशा प्रकारे प्राचीन भारतामध्ये विविध प्रकारचे साहित्य मुबलक प्रमाणामध्ये तयार झालेले दिसते. त्यामध्ये विविध धर्मग्रंथ आहेत, त्याचबरोबर व्याकरणावरील ग्रंथ आहेत, तसेच अर्थशास्त्रावरील सुद्धा ग्रंथ आहेत. म्हणजेच सर्व प्रकारचे साहित्य या काळामध्ये तयार झालेले दिसून येते. आर्ष आणि अभिजात महाकाव्ये, रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्ये आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमार संभव, तसेच भारवीचे किरातार्जुनीय व माघाचे शिशुपाल वध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये विख्यात आहेत. नाटक, गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे, स्वप्न वासवदत्त, कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यांसारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत. कथा साहित्य, प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.
बौद्ध जातक कथाही विख्यात आहेत. करून पहा. पंचतंत्रातील एखादी कथा मिळवून त्याचे नाट्यीकरण करा. 10.2 लोकजीवन. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असे म्हणतात. सागरी आणि खुष्कीच्या मार्गांनी व्यापार चालत असे. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. लोकांच्या आहारात या धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचा समावेश असे. लोक प्रामुख्याने सुती कपडे वापरत असत. तसेच रेशमी आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे आणि साडी या प्रकारचीच होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. 10.3 विज्ञान. वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिला. सुश्रुत या शल्य विशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यांवरील उपाय यांची माहिती आहे. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यांवरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते. त्याचे नाव किताब-ई सुसूद असे होते. वाघभटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे. गणित आणि खगोलशास्त्र. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत. आर्यभट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराह मिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबरच ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचारही केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत रूपांतर केले गेले. म्हणजेच त्या काळच्या परिस्थितीमध्ये जे वेगवेगळे शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी विविध संस्कृतींच्या ग्रंथांमध्ये जे काही उल्लेख केलेले होते त्यांचा सुद्धा अभ्यास केलेला दिसून येतो. माहीत आहे का तुम्हाला कनादाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अणु परमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे. कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे आहेत. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात. 10.4 शिक्षणाची केंद्रे. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्रे होती. तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत असत. त्यातील पहिले आहे तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे.
तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसवले गेले असे दिसते. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे. चीनी बौद्ध भिक्खू फाहियान इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई. वाराणसी, वर्णा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्वज्ञानांचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. वलभी, गुजरातमधील सौराष्ट्रात वलभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआन शॉंग आणि इत्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वलभीला भेट दिली होती. नालंदा विद्यापीठ, आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदारहस्ते देणग्या दिल्या होत्या. युआन शॉंग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागे. विक्रमशिला विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. कांची, पल्लव राज्यसत्तेच्या काळात इसवी सन 6वे शतक आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तेथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई. 10.5 स्थापत्य आणि कला, मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते. गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. त्या काळातील नटराजाची कांस्यमूर्ती आणि सांचीचा स्तूप अशा प्रकारचे विविध कला आणि विविध स्थापत्य यांचे नमुने त्या काळामध्ये तयार झालेले दिसून येतात. स्थापत्य कला आणि विविध कला यांचा विकास सुद्धा याच काळामध्ये झालेला दिसतो. दिल्लीजवळ मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होते हे आपण पाहिले. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतींशी आलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम यांचा परिचय करून घेणार आहोत. प्राचीन भारतीय संस्कृती ही खूपच समृद्ध आणि प्रगत झालेली होती, म्हणजेच खूपच विकसित झालेले होते. विविध प्रकारचे ज्ञान, त्याच पद्धतीने त्यावरती आधारित असलेले विविध ग्रंथ आणि खगोलशास्त्र, ज्यामध्ये इतर जगामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये विविध शोध लागले, त्यातील बरीचशी माहिती आपल्याला या प्राचीन काळामधील ग्रंथांमध्ये आणि त्यावेळी असणाऱ्या विविध साहित्यामध्ये दिसून येते.
अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील प्राचीन भारत सांस्कृतिक हा घटक अभ्यासला. धन्यवाद.